बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कथांमधून अंधश्रद्धा पसरवल्या जात असल्याचा आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे। छत्रपती संभाजीनगरात पत्रकार परिषद घेत समितीचे राष्ट्रीय संघटक प्राध्यापक श्याम मानव यांनी खुले आव्हान दिले। खरा चमत्कार सिद्ध करून दाखवा आणि तब्बल 80 लाखांचं बक्षीस मिळवा असं आव्हान त्यांनी दिलंय। तसेच राज्यातील जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे। सध्या मी महाराष्ट्रभर एका दौऱ्यावर आहे। बुवा तेथे बाया, अशोक खरात सारख्या बाबांना स्त्रिया एवढ्या मोठ्या प्रमाणावर का फसतात असा विषय घेऊन मी गावोगाव लोकांपर्यंत त्यांचं प्रबोधन करण्यासाठी फिरतो आहे। खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारनं हे करायला पाहिजे होतं। महाराष्ट्र सरकारचं हे काम आहे, पण महाराष्ट्र सरकार हे काम करत नाही, तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जमेल तेवढं आपल्या वतीनं काम करण्याचा हा प्रयत्न करतो आहे। सगळ्या संघटनांच्या वतीनं हे व्याख्यान संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। रुक्मिणी हॉलमध्ये MGM कॉलेज कॅम्पसमध्ये हे व्याख्यान आहे। 5:30 वाजता हे व्याख्यान आहे। या व्याख्यानाकरता सगळ्यांना मी जाहीरीते आवाहन करतो की आपण कृपया हे व्याख्यान ऐकायला या, कारण अनेकांच्या मनामध्ये प्रचंड संभ्रम आहे की या अशोक खरात सारख्या बाबांकडे एवढ्या मोठ्या संख्येने या स्त्रिया जातात, त्यांना डोकं नाही का? यातल्या अनेक स्त्रिया सुशिक्षित असून कशा काय जातात? या स्त्रियांनाच कदाचित आवडत असेल म्हणून त्या जातात, त्यांना त्यात आनंद मिळत असेल म्हणून जातात। काही स्त्री नेत्यांनी तर असंही म्हटलेलं आहे की या स्त्रियांवर खटले दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत। तर मुळामध्ये हे असं घडतं कसं? ह्या स्त्रिया एवढ्या मोठ्या संख्येनं बाबांच्या शोषणाला का बळी पडतात? याची संपूर्ण कारण मीमांसा तुमच्यापर्यंत पोहोचवणं, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हा या संपूर्ण दौऱ्याचा उद्देश आहे। आणि आपल्या मनामध्ये असं वाटतं की अशोक खरात हा एक बदमाश बाबा आहे जो स्त्रियांचं शोषण करतो। काही बाबा चांगले असतात, काही बाबा बदमाश असतात। माझा गेल्या 44 वर्षांचा अनुभव असा आहे की जो स्वतःला बाबा म्हणतो, स्वतःमध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करतो, ते सारेच्या सारे बदमाशच असतात, भोंदूच असतात। त्यामध्ये कोणीही प्रामाणिक नसतो, कारण त्यांची सुरुवातच बदमाशीपासून झालेली असते। त्यांना नीट माहीत असतं की त्यांच्यामध्ये दैवी शक्ती नाही, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे देव त्यांच्यावर प्रसन्न नाही, ते देवाची कृपा कोणाला मिळवून देऊ शकत नाही। आणि हे सगळं माहीत असताना ते आभास निर्माण करतात, ढोंग निर्माण करतात आणि लोकांना फसवायला सुरुवात करतात। ज्या व्यवसायाची सुरुवातच फसवण्यापासून असते त्या व्यवसायामध्ये कोणी प्रामाणिक कसा काय असू शकेल? त्यामुळे कोणीही भोंदू बाबा नसतो, सगळेच्या सगळे बाबा भोंदू असतात। हे सगळ्यांकडे प्रकर्षानं पोचवण्याचा उद्देशही या व्याख्यानांचा आहे। आणि सगळेच्या सगळे बाबा स्त्रियांचं किंवा पुरुषांचं शोषण करत असतात, शारीरिक शोषण करत असतात। याला एकही अपवाद नाही। आचार्य अत्र्यांनी फार सुंदर वाक्य वापरलं होतं, वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया। वृक्ष जसा छायेशिवाय असू शकत नाही, तसा कोणताही बाबा स्त्रियांच्या भानगडींशिवाय असू शकत नाही। हे सत्य त्यांनी खूप वर्षांपूर्वी अधोरेखित केलं होतं आणि मला माझ्या गेल्या 44 वर्षांच्या अनुभवामध्ये हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणून ते प्रकर्षानं लोकांपर्यंत पोहोचवणं हाही त्यामागचा उद्देश आहे। आणि कोणत्या कारणांमुळे लोक फसतात त्यामागची कारणं आपण समजून घेणं आणि स्वतःला त्याकरता वाचवण्यासाठी प्रवृत्त होणं हा उद्देश त्यातनं निर्माण होईल, सफल होईल या आशेनं हा संपूर्ण दौरा सुरू आहे।